आपली संस्कृती आपला अभिमान. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडव्याचा मान. गुढीच्या काठीला शोभते कलशासहित कडुलिंबाचे पान. त्यावर साजेशी साखरेची गाठी. आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. चला तर मग व्हिडिओ बघायला पाडू नका खंड. तुमच्याकरिता घेऊन आले मी श्रीखंड. तर हे श्रीखंड एकदम पारंपरिक पद्धतीने कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं मी मनापासून स्वागत करते. तर हे श्रीखंड बनवण्यासाठी लागणारा चक्का कसा करायचा ते आपण आधी बघूयात. त्यासाठी मी एका पातेल्यात 750 ml दूध घेतलं आहे आणि ते दूध मी मंद आचेवर गरम करायला ठेवलेलं आहे. दूध गरम होताना सतत ते चमच्याने हलवत राहायचं आहे. त्याला साय येऊ द्यायची नाही. आलेली साय मोडत राहायचं आहे. त्या चमच्याद्वारे सतत दूध हलवायचं आहे आणि दूध चांगलं तापल्यानंतर ते कोमट करून घ्यायचं आहे. आणि एकदम कोमट दुधात बघा हे 2 चमचे मी दह्याचं विरजण घालत आहे. आता हे दही मी सकाळी 9 वाजता लावलं होतं. 9 ते 9:30च्या दरम्यान हे दूध मी विरजायला ठेवलं होतं आणि ते विरजण टाकल्यानंतर एका डायरेक्शनने ते हलवून घ्यायचं आहे आणि चांगलं सगळीकडे फिरवायचं आहे जेणेकरून एकसारखं दही घट्टसर आपलं लागलं जाईल. तर सकाळी 9:30 वाजता हे दही लावलेलं आहे बघा. ते झाकून ठेवायचं आहे आणि ते एका अशा जागी ठेवायचं की तिथून ते हलवायचं नाही सारखं. आणि बघा रात्री 9 वाजता मी ते दही बघितलं तर बघा ते छान असं घट्टसर आपलं दही लागलेलं आहे. आणि एक सुती कापड घ्यायचं आहे पांढरं. त्या कापडावर हे दही एकदम ओतायचं नाही आहे. एक चमच्याने करून ते निथळायला त्या कापडावर काढायचं आहे त्या पातेल्यातलं दही. बघा मी एक चमच्याने दही त्यावर टाकत आहे. किती छान आपलं दही लागलेलं आहे बघा घट्टसर. सगळं दही मी त्या कापडावर ओतून घेतलेलं आहे. कापडाची 4ही टोकं आता उचलून घ्यायची आहेत बघा अशा पद्धतीने. आणि त्याला पुरचुंडीच्या स्वरूपात तयार करायचं आहे. ही पुरचुंडी अशी तयार झाली की त्यातलं पाणी सगळं आपोआप त्या दह्याच्या पुरचुंडीमधून निथळून जातं. असं पूर्ण पिळून ते पाणी काढायचं आहे त्या पुरचुंडीमधून. जेवढं पाणी शक्य होईल ना आपल्याच्याने तेवढं पाणी काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि हे निघालेलं पाणीही टाकून द्यायचं नाही बरं का. तर त्या पाण्यापासून छान मट्टा तयार होतो. का तर ते ऑलरेडी आंबलेलं दह्यापासून निघालेलं ते पाणी आहे. तर ते थोडंसं रवीने घुसळायचं आणि त्यात थोडंसं जिऱ्याची पूड, मीठ, कोथिंबीर टाकून छान मठ्ठा करून त्याचा प्यायचा आहे. तो खूप छान लागतो मठ्ठा. आता तर उन्हाळ्याचे दिवस आहेत तर त्याही पाण्याचा तुम्ही असा उपयोग करू शकता. थंडगार मठ्ठा त्यापासून तयार होतो. तर बघा अशा पद्धतीने छान प्रकारे ते पाणी त्यातलं पूर्ण पिळून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि राहिलेलं पाणी तर निघतं आपण त्याला, कारण रात्रभर असं अधांतरी लटकवून ठेवत असतो. अशा पद्धतीने ती गाठ मारून घ्यायची आहे त्या कापडाला. आणि हो मैत्रिणींनो, शक्यतो तुम्ही पांढरं सुती कापड घ्या, कारण जे कलरफुल घ्याल ना तर त्याचा रंग थोडा उतरण्याची शक्यता असते चक्क्यामध्ये. तर रिस्क कशाला घ्यायची. शक्यतो होता होईल तर तेवढं पांढरं कापडच घ्यायचा प्रयत्न करा. आणि अशा पद्धतीने ती पुरचुंडी घट्ट बांधा आणि त्याला अधांतरी लटकावायचं आहे. मी तरी माझ्याकडे बेसिनमध्ये संध्याकाळची कामं झाली होती, बेसिन स्वच्छ क्लीन केलं होतं, तिथेच मी बांधलेलं आहे जेणेकरून पडणारं पाणी त्या बेसिनमध्ये पडेल. तुमच्याकडे जे ऑप्शन असेल, जिथे अधांतरी जागा असेल तिथे तुम्ही ठेवू शकता. बघा मी असं ह्या नळाला बांधून ठेवले कारण आता परत किचनमध्ये काही माझं काम नव्हतं. बेसिन, किचन ओटा वगैरे स्वच्छ करून झाला होता. नंतर ही पुरचुंडी बांधली आणि बघा नंतर मी त्याला एक अशी पिशवी बांधली जेणेकरून मच्छर, डास त्याच्यावर फिरू नयेत म्हणून, कारण आपल्याला रात्रभर तो चक्का आपण तिथे ठेवलेला होता. आता बघा सकाळी उठून मी बघते तो चक्का किती छान असा घट्ट गोळा तयार झालेला आहे. तर तेवढ्या 750 ml दुधापासून जे दही बनवलं आपण त्या दह्यापासून बघा
साधारण 180 ग्रॅम चक्का तयार झालेला आहे. बघा तुम्हाला मेजरमेंट दिसत आहे. थोडं 5-10 ग्रॅम इकडं तिकडं होतं. आता ह्या 180 ग्रॅम चक्क्याला साखर बघा मी किती घेते. तर साखर पण शक्यतो ज्याच्या त्याच्या आवडीनुसार, कोणाला खूपच गोड खायला आवडतं तर कोणाला कमी गोड लागतं, तर आपापल्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण करा. तर मी तर बघा मैत्रिणींनो, याच्या एवढ्या चक्क्यासाठी 180 ग्रॅम चक्क्यासाठी मी 125 ग्रॅम साखर त्यामध्ये घातली आहे. आणि मी पिठी साखर घेतली आहे. थोड्या गुठळ्या माझ्या झालेल्या आहेत पण ठीक आहे. त्यानंतर आपण जेव्हा गाळून घेतो ना चक्का तेव्हा त्या निघून जातात. बघा 125 ग्रॅम पिठी साखर मी त्या 180 ग्रॅम चक्क्यामध्ये घालत आहे आणि चांगलं ते मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे चक्का आणि पिठी साखर. बघा जेवढं शक्य होईल तेवढं चमच्याने ते मिक्स करून घ्यायचं आहे. यात तुम्ही मोठी साखर ही वापरू शकता. माझ्याकडे पिठी साखर मी वापरलेली आहे. तुम्ही मोठी साखरही त्यात घालू शकता. फक्त थोडं जास्त वेळ त्याला ठेवावं लागेल मुरण्यासाठी. बघा मी दोन्ही मिक्स करून घेतलं आहे, चक्का आणि पिठी साखर. त्या गुठळ्या फोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. छान प्रकारे फेटायचं आहे चक्का आणि पिठी साखर. आणि त्याला मी 10 ते 15 मिनिट मुरण्यासाठी ठेवले. नंतर तोपर्यंत मी काय करते, विलायची घेतलेली आहे 4-5 आणि त्याची पावडर करायची. आणि शक्यतो मैत्रिणींनो एकदम करून ठेवत नका जाऊ बरं का विलायचीची पावडर, कारण त्याचा वास निघून जातो, मग काय उपयोग ना त्याचा. तर जेवढी लागेल तेवढीच तुम्ही करा, त्याला काही फार कष्ट लागत नाहीत. आणि ह्याचा सुवास खरंच इतका छान असतो. आणि तो ताजा जेव्हा आपण कुटून करतो ना तर तो ओरिजिनल फ्लेवर राहतो. आणि आपण जेव्हा तयार विलायची पावडर करतो तर त्याचा वास तर उडून गेलेला असतो, मग तेवढा असा सेंट त्या पदार्थात त्याचा उतरत नाही. बघा मी ती इलायची पावडर बारीक करून घेतलेली आहे आणि 10 ते 15 मिनटानंतर मी त्याच्यामध्ये ती टाकत आहे. चक्का आणि पिठी साखरेच्या त्या मिश्रणामध्ये मी इलायची पावडर टाकलेली आहे. आणि मी हे थोड्या दुधामध्ये चारोळे आणि केशर भिजत ठेवलं होते 10 मिनिट. आणि ते बघा आता किती छान त्या केशराचा रंग उतरतोय. दुसरा कलर टाकायची गरज नाही. हीच तर खासियत असते मैत्रिणींनो. बाहेर काय फूड कलर वापरतात आणि प्रिझर्वेटिव्हशिवाय कुठलीच गोष्ट बनत नाही मार्केटमध्ये. मग शक्यतो आपल्या कुटुंबाला चांगलं देण्याचा प्रयत्न करा. थोडे कष्ट लागतील पण घरच्या घरी जे शक्य आहे ना ते घरीच करण्याचा प्रयत्न करा. बघा अशा पद्धतीने मी त्या विस्करने त्याला फेटून घेत आहे. किती छान कलर आलेला आहे बघा. आणि ही पुरण गाळायची गाळणी तर प्रत्येकाच्या घरी असतेच. त्यातून काय करायचं आहे, हा चक्का किंवा हे मिश्रण असं आपण ज्या प्रकारे पुरण गाळून घेतो ना त्या प्रकारे हे गाळून घ्यायचं आहे. बघा मी केशर शक्यतो असं भिजवून आधीच टाकते, जेणेकरून ना मैत्रिणींनो त्यातला पूर्ण अर्क त्या चक्क्यामध्ये उतरतो. फक्त डेकोरेशनसाठी केशर न वापरता खरा त्याचा अर्थ काय असतो की तो पदार्थामध्ये त्याचा अर्क उतरला पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही आधी केशर टाकाल ना तर ते रगडलं जातं ना व्यवस्थित, तर त्याचा अर्क श्रीखंडामध्ये उतरतो. तर बघा आता हे आपलं तयार आहे श्रीखंड. किती छान एकजीव आणि एकदम शायनी असं हे तयार झालेलं आहे. बघा जे प्रमाण मी तुम्हाला दिलेलं आहे त्या प्रमाणात जर तुम्ही बनवलं तर बघा 250 ग्रॅम श्रीखंड तयार झालेला आहे. 1-2 ग्रॅम इकडं तिकडं चालायचं. बघा 251 दिसतंय. आणि मी ते डब्याचं वजन टेअर करून घेतलेलं आहे, त्यामुळे ॲक्युरेट वजन आहे हे. ते फक्त चक्क्याचं आहे कंटेनर सोडून. पूर्ण व्यवस्थित सगळं चक्का पुसून घ्यायचं आहे. त्या भांड्याचा या डब्यामध्ये ट्रान्सफर करायचा आहे. बघा एवढं झालेलं आहे तो. आणि नंतर बघा मी त्याला गार्निशिंग करत आहे. थोडे चारोळे टाकत आहे. आपल्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता. आणि हे बघा हे जायफळ आहे. माझ्याकडे थोडा तुकडा होता, ते जायफळ मी खिसून
त्या श्रीखंडावर घालत आहे. जायफळ सगळ्यात शेवट घालायचं आहे मैत्रिणींनो, का तर त्याचा फ्लेवर जसाच्या तसा राहतो आणि जायफळाशिवाय श्रीखंड म्हणाल ना तर अधुरच. अप्रतिम टेस्ट लागते जायफळ आणि श्रीखंडाची. तुम्हाला तुमच्या सोयीनुसार किंवा आवडीनुसार त्यावर गार्निशिंग करू शकता. मी तरी बघा चारोळे, केशर आणि पिस्ता याने त्याचं गार्निशिंग केलेलं आहे. नंतर हे पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे, का तर जायफळ पावडर आपण वरनं त्याच्यावर टाकलेली आहे. मग हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि फ्रीजला साधारण अर्धा तास ठेवायचं, कारण थंड थोडं खायला पण छान लागतं आणि थोडं आणखीन ठीक होतं. तर बघा आपलं तयार आहे असं श्रीखंड. हे फ्रीजमध्ये ठेवण्याच्या आधीचंच मी तुम्हाला दाखवत आहे. असं जरी खाल्लं तरी ते रेडी कंडिशनमध्ये असतं, म्हणजे तुम्ही लगेच खायला घेऊ शकता. बघितल्याबद्दल माझा व्हिडिओ तुमचे मनापासून आभार.